स्वर्गीय संतोषजी देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी बीड जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातून हजारो लाखोच्या संख्येनं आलेले सर्व बंधू भगिनी तरुण मित्र व्यासपीठावरील आदरणीय संभाजीराजे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील सर्व मान्यवर बंधूंनो आणि भगिनींनो, संतोष देशमुख यांची हत्या होऊन आज 19 दिवस झाले तरी सुद्धा काही आरोपी अद्याप मोकाट आहेत, त्यांना अटक झालेली नाही. खंडणीतल्या आरोपी वाल्मिक कराड याला सुद्धा अटक झालेली नाही. या निमित्तानं मला एवढंच सांगायचंय की गेल्या 5 वर्षामध्ये 4 वर्ष धनंजय मुंडे या जिल्ह्याचे पालकमंत्री होते. या ठिकाणी पंकजाताईंनी सांगितलं की या धनंजय मुंडेंनी आपलं पालकमंत्री पद भाड्याने दिलं. कोणाला दिलं? वाल्मिक कराडला दिलं. एक घटनाबाह्य सत्ता केंद्र आणि पालकमंत्र्याचे सगळे अधिकार मिळाल्यानंतर यांनी पोलीस प्रशासनावर आणि संपूर्ण प्रशासनावर आपली जरब बसवली. फोन करून पोलीस स्टेशनला सांगायचं की ह्याला उचला, 307 मध्ये अडकवा, 302 मध्ये अडकवा. हजारो बेगुन्हा नागरिकावरती या ठिकाणी खटले. या परळी तालुक्यामध्ये गोदावरी नदीतून दररोज 300 हायवा या वाळूचा उपसा करतात. कोणाच्या आहेत ह्या हवा? आणि म्हणून या ठिकाणी या सर्व गोष्टीला ज्यांनी या वाल्मिक कराडच्या पाठीमागे आपली शक्ती उभी केली ते धनंजय मुंडे मंत्रिमंडळामध्ये असल्यास या केसमध्ये कोणालाही न्यायाची अपेक्षा नाही. आणि म्हणून या निमित्तानं मी मुख्यमंत्री आणि अजितदादांना विनंती करतो की या केसचा निकाल जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत त्यांचं मंत्रिपद काढून घ्यावं. एक निपक्षपातीपणे हा तपास झाला पाहिजे ही बीड जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसाची मागणी आहे. आणि मला आपल्याला सगळ्यांनाच विनंती करायची की आजचा मोर्चा हे आपलं पहिलं पाऊल आहे आणि न्याय जर मिळाला नाही तर याच्यापेक्षा सुद्धा अतिशय कडक आणि मोठं आंदोलन या देशमुख कुटुंबियांना न्याय देण्यासाठी आपल्याला करावं लागणार आहे. मी दुसरी विनंती करणार आहे, आम्ही माजलगाव तालुक्यातील सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन जवळजवळ 40 लाख रुपयाचा निधी येत्या 4 तारखेला आम्ही मसाजोगला जाऊन या कुटुंबियाच्या स्वाधीन करणार आहोत. बाकीच्या कार्यकर्त्यांनाही मला विनंती करायची की 2 छोटी मुलं आहेत, म्हातारे आई वडील आहेत, एक भाऊ आहे, त्या भावाचं कुटुंब आहे. या सगळ्यांना आपल्या आधाराची गरज आहे. संतोष देशमुखचं कुटुंब हे प्रत्येकाने समजलं पाहिजे की माझं कुटुंब आहे आणि त्याला मदतीची गरज असताना आपल्या सर्वांना मला विनंती करायची आहे की जी काही मदत आपल्या हातून घडेल ती या कुटुंबियाला आपण सर्वांनी करावी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी बापू बुलंद कहाणी. यानंतर वैभवी देशमुख संतोष अण्णांची कन्या आपले विचार या ठिकाणी प्रकट केले.